नमस्कार, आपल्यासोबत आहेत कुणाल सर आणि ते आहेत रहेजा हॉस्पिटलचे CEO. आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. कसा आहे तुमचा मूड? एलिव्हेटेड. चांगलं वाटतंय एवढ्या लोकांना बघून. इकडे सर्व एकत्रित झालेले तुम्ही डिस्कशन करताय, व्यवसाय कसं वाढायचं, लोकांना कसं पुढे घ्यायचं, ते चांगलं वाटतंय. हे आपल्या महाराष्ट्रात कसं होतंय ते चांगली गोष्ट आहे. सर, उद्योग बोध नावाचा खूप छान असा हा इव्हेंट आहे, उद्योगाविषयी बोध देणारा. सर, मला याविषयी तुम्हाला विचारायचं. आता नेहमी आपल्या हे कानी येत असतात, हा अफवा म्हणावी की गैरसमजत मला नाही सांगता येते, पण व्यवसाय म्हटलं की मराठी माणसाचं नाव तिथे कुठे दिसत नाही. तर यामध्ये तुमचं मत काय, याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता? मला असं वाटत नाही. मराठी माणूस पण फार व्यवसाय करतोय. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पण फार वेंडर बरोबर काम करतो, तर त्याच्यामध्ये फार मराठी लोक पण आहे. आणि याच्यामध्ये कसं असतं की मराठी असलं कोणी पण असलं ते भारतीय असायला आपलं आणि आपले लोकल असायचे. तर कसं असतं की आम्हाला पण ते सोपं पडतं की काय झालंय, काय आपल्याला पाहिजे, तर त्यांना लोकली आपण बोलू शकतो. तर लोकल वेंडर आणि त्यांची स्ट्रेंथ ती जर बरी असणार तर जे लोकल इंडस्ट्री आहे ते आणखीन वाढणार सर्व क्षेत्रात. नाईस सर. कुणाल सर, मला आपल्या व्यवसायाविषयी जाणून घ्यायला आवडेल. आपल्या व्यवसायाविषयी काय सांगू इच्छिता सर? तर अगोदर तर मी एक 200 बेडच्या हॉस्पिटल आहे, SL रहेजा हॉस्पिटल, जे फोर्टिस चालवतो मुंबईच्या माहीम सरबब मध्ये. हॉस्पिटलला मी व्यवसाय म्हणणार नाही. हे आम्ही मेडिकल सर्व्हिस प्रोव्हाइड करतो पेशंटला. आणि आमच्याकडे सर्व टाईपचे पेशंट येतात, ज्यांच्याकडे सोय असते, ज्यांच्याकडे सोय नसते. आणि आम्ही सर्वांना एकच डोळ्याने बघतो, सर्वांना सेम ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो. आम्ही एक मल्टी स्पेशालिटी सेंटर आहात. लहान ते लहान रोग ते मोठा रोग आम्ही त्याचे ट्रीटमेंट करतोय. आज तिकडे कोविडमध्ये आम्ही सर्वात पुढे होतो मुंबईत. आणि त्याच्या नंतर पण आम्ही जे असतात डायबिटिक फूटच्या ट्रीटमेंटमध्ये, हृदयरोगमध्ये, ऑर्थोपेडिक, मग कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये, कर्करोगमध्ये आम्ही फार पुढचं ट्रीटमेंट करतो लोकांचा. आणि लोकांची जे फक्त हे बघायचं नाही की लोकांची आयु वाढवायची, लोकांच्या जीवनात आपल्या एक कम्फर्ट आणायचं, ताकी त्यांना ते जे जीवन आहे ते जीवायला बरं वाटायला हवं. लाईफस्टाईल बेटर झाली. इट्स अबाउट द क्वालिटी ऑफ लाईफ अँड नॉट ओनली अबाउट द क्वांटिटी ऑफ लाईफ. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सुंदर सर, खूप छान. सर, मला याविषयी आणखीन एक तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते मी. सर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यामध्ये तेव्हा जेव्हा तुम्ही जॉईन झालात या उपक्रमासोबत, तर तेव्हा तुमचा कसा एक्सपिरियन्स होता सॅटर्डे क्लब सोबत? मी याला एक सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणणार आहे. कारण आम्ही या तुमचे जे मेंबर आहे, जे एंटरप्रेन्योर आहे, त्यांचे परिवारचे लोक आहे, त्यांचे जे कामगार आहे, सर्वांना आम्ही ज्या पण त्यांची मेडिकल नीड्स असणार, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करणार की त्यांना ते आम्ही देऊ. ते त्याच्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये येणार, कधी आम्हाला तिकडे कॅम्प करायला लागणार आहे, आम्ही करणार आहे ते. आणि सर्व क्षेत्रात आम्ही करणार ते. दुसरं आम्ही पण हे बघतो की हे आमचे पार्टनर आहेत, तर हे एवढे एंटरप्रेन्योर लोक आहे, एवढे व्यवसायी लोक आहे, तर आम्हाला पण फार काय जे जरूरत लागते, काय प्रिंटिंगचं झालं, कधी काय आम्हाला कुठे काय फर्निचर आणायचं आहे हॉस्पिटलसाठी, AC काम करायचं आहे काय, तर हे सर्व एवढं मोठं ग्रुप आहे व्यवसायाचा. तर आम्हाला पण एक त्यांना ऍक्सेस भेटलाय की आम्ही पण त्यांच्या बरोबर चांगलं काम करू आणि दोघांचा त्यांच्यामध्ये फायदा असावा.
या निमित्ताने रोजगारही वाढणार आहे आणि त्यात खूप Yes. मोठी बदल मला सुद्धा मला होणार आहे. असं वाटतं आपल्याला आपल्या परिसर जे आहे ना ते बघायचं आणि त्याला चांगलं करायचं. जर सर्वांनी देशात ते केलं तर देश छान होणारच ना. पण सर तुम्ही खूप सुंदर मराठी बोलता आहात, खूप छान Thank you. मजा आली सर तुमच्यासोबत बोलून. थँक्यू सो मच सर, Thank you. थँक्यू सो मच.